नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्ण आता दुष्यंतला म्हणत असते की तुम्ही ती जोडवी माझ्या पायात घालून द्या. तेव्हा दुष्यंत म्हणतो की तुझी ती साडी आहे ती. तेव्हा दुष्यंत जे बोलतो तेव्हा साडी म्हटलं की लगेचच कृष्ण बोलायला सुरुवात करते, काय झा काय ना एकदम, मला पण लय आवडली, असं कृष्णाचं बोलणं असतं. दुष्यंत तिच्याकडे पाहतो, डोक्याला हात लावतो. दुष्यंतला कळत नाहीये की हिला समजवू कसं मी, म्हणून दुष्यंत कृष्णाकडे पाहतच राहतो. तेव्हा तो म्हणतो, अगं ती जोडवी पायात घालायचीत ना, मग ती साडी आहे ना तुझी, ती थोडीशी वरती कर, साईडला घे जरा, म्हणजे मला काम करता येईल, असं दुष्यंत तिला सांगत असतो. तेव्हा कृष्णा म्हणते, असं म्हणताय वे, बर बर घेते, असं कृष्णा दुष्यंतला सांगते आणि साडी बाजूला घेते. तेव्हा दुष्यंतच्या लक्षात येतं, म्हणजे दुष्यंत कसंही बोलला तरी कृष्णाचं एकच म्हणणं असतं की तुम्ही शांतपणे सांगा ना, म्हणजे असं स्पष्ट सांगितलं की मला कळतं, आणि तुम्ही जर आडेवेडे घेऊन सांगितलं तर मला ते कळत नाही, असं कृष्णा स्पष्टपणे सांगत असते. मग दुष्यंत आता कृष्णाला म्हणू लागतो की ती जोडवी काढायची ती ती पण मीच काढू का. तेव्हा कृष्णा म्हणते, हो तुम्हीच काढा, असं कृष्णाने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि ती पायातली जी जोडवी आहे ती सुद्धा दुष्यंतनेच काढली पाहिजेत असा तिचा अट्टहास असतो. तेव्हा दुष्यंत म्हणतो की चालेल. मग कृष्णाच्या पायातली ती जोडवी काढतो. कृष्णाला थोडंसं तिथं दुखलं जातं. तेव्हा ती आई ग म्हणते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, पहिल्यांदाच करतोय ना हे, त्यामुळं मला माहीत नाहीये, आणि तो तिला सावरतो. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कृष्णा खूप आनंदाने दुष्यंतकडे पाहत असते. कितीतरी दिवसानंतर तिच्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण येत असतात. तिलाही छान वाटत असतं, कारण तिला वाटलं होतं की दुष्यंत आता निघून गेलाय, आता तिच्या संसाराचं काय होणार, असे प्रश्न तिला पडलेले होते. पण नाही, खरं तर दुष्यंत पुन्हा परत आलेला असतो आणि तिचा संसार हा चांगला बहरलेला आहे. आता दुष्यंत तिच्या सोबत आहे, या गोष्टीनेच कृष्णाला इतका आनंद झालेला असतो, तिला इतकं बरं वाटत असतं. खरं तर ती खुश झालेली असते, तिला खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळेजण बाहेर जमलेले असतात. वसुबारस आहे. त्याचबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणतो की आईने खाली बोलवलंय, वसुबारस आहे, त्याची पूजा करायची आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र कृष्णा म्हणते की हो चालेल. कृष्णा सुद्धा त्या वसुबारशीची पूजा करण्यासाठी दुष्यंत सोबत खाली येणार असते. मैनावती तिथं असते आणि दुष्यंत आणि कृष्णाची वाट बघत सगळेजण बसलेले असतात. गाई तिथं आलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र दुष्यंत आणि कृष्णा दोघंही तिथे येतात. मैनावती पूजेचं ताट कृष्णाच्या हातात देते आणि म्हणू लागते की हे घ्या सुनबाई, पूजा करा, असं म्हणत तिने ते ताट कृष्णाच्या हातात दिलेलं असतं. आणि मैनावती बोलत बोलत चांगलाच टोमणा लगावते, ती म्हणजे इकडे बाळजाबाईंना म्हणू लागते की हे बघा बाळजाबाई, कसं आहे, आता हाही मान तुमच्या हातून गेला म्हणायचं, आता सुनबाईंकडे पण करणार काय, प्रथा आहे ना चालत आलेली, सुनबाईंनीच पूजा करावी लागणार आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कृष्णा शांतपणे ते सगळं पाहत असते. मग कृष्णा म्हणते की नाही नको, कसं आहे, आजपर्यंत जे चालत आलेलं आहे ना तसंच उद्या सगळं, असं कृष्णा सांगत असते. परंतु बाळजाबाई म्हणतात की नाही नको, या घरची रीत आहे, थोडं नवीन सुनेने पूजा करायची आणि तिला तो मान दिला जातो, असं बाळजाबाई सांगत असतात. तेव्हा मात्र मैनावती तिथं असते, बाळजाबाई तिथं असतात, सगळेजण बोलत असतात, सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कृष्णा त्यांच्याकडे पाहत असते. कृष्णा हे सगळं जेव्हा करत असते तेव्हा तिने ही पूजा करण्याचं स्वतःहून ठरवलेलं असतं. आणि तिला तर गाई गुरं याबद्दल किती प्रेम आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्यामुळं आता खरी वाट लागणार असते ती म्हणजे बाळजाबाईंची. आता बाळजाबाईंच्या समोर कृष्णा पूजा करते आणि चारा खाऊ घालत असते, परंतु ती गाई काही खात नाही. कृष्णाच्या लक्षात येतं, कारण तिला लाळ गळत असते. कृष्णा म्हणते की आले मी. खरं तर कृष्णाला काळजी वाटत असते. सगळेजण म्हणू लागतात की अपशकुन झाला, परंतु कृष्णा म्हणत असते की नाही, आले मी, असं म्हणत ती तिथून बाजूला निघून जाते. खरं तर कृष्णाने या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून केलेल्या असतात आणि कृष्णाने ओळखलेलं सुद्धा असतं की काहीतरी झालेलं आहे. इकडे पूजी बाहेर येते आणि पाहते तर काय,
स्वाती अंगणात तिला दिसत नाही. ती फोनवर बोलतच आलेली असते. अंगणात पाहते तर तिथं तिला काहीच नाही दिसत. आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की आता काय करायचं. मग ती ओरडायला लागते की स्वाती नाही आहे इथं, आई स्वाती नाही आहे. मग तिची आई बाहेर येते. ती बोलायला लागते आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच वेळेस घडतं असं की एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही इकडे पूजेची मात्र मस्ती काही कमी नसते आणि त्याहीपेक्षा सावित्रीची. तिच्याही अंगात तेवढाच माज असतो. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता बाळजाबाईंचं तोंड इकडे पाहण्यासारखं झालेलं असतं. कारण कृष्णा जाते, तिने एका पार्टीमध्ये औषध तयार करते आणि ते औषध घेऊन ती येते. तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात, पण आता हे काय आहे नवीन, म्हणजे थोरले या घरची सून आहे ना, तिला ओळखलेलं दिसत नाहीये आणि म्हणूनच आपली गाई तिच्या हातून काही खात नाहीये असं म्हणणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात. सगळ्यांनाच माहिती असतं की असं काहीतरी घडलंय अचानक, म्हणूनच या गोष्टी चालू झालेल्या आहेत. तेव्हा कृष्णा पूजा करते. अगदी मनोभावे सगळं कृष्णा करत असते. तिला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना त्या खूप छान आहेत. मग तिने तो चारा कालवून आणते, पाटी ठेवते आणि त्या पाटीतलं ते खायला लागते. तेव्हा कृष्णा सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, मगाशी गाईनं काहीच खाल्लं नाही. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का, की हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा मात्र त्या गाईच्या पोटात दुखत होतं. तिला काहीतरी दुखत होतं म्हणून तिनं खाल्लं नाहीये. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात. सगळेजण कृष्णाला म्हणतात की तुला काय कळतं यातनं. कृष्णा म्हणते की आम्ही शेतकरी, आम्ही जीव लावतो. मैनावती म्हणते की तुला काय आता तिची भाषा पण कळायला लागली की काय. तेव्हा कृष्णा म्हणते की हो तसं समजा, मला तिची भाषा कळते जनावरांची. असं कृष्णाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे बाळजाबाई पाहत असतात. कृष्णा म्हणत होते असते की तिच्या पोटात दुखत होतं, आता तिला चारा खाऊ घातला की ती खाईल. कारण तिच्या चेहऱ्याकडे बघून, डोळ्याकडे बघून आम्हाला कळतं शेतकऱ्यांना की तिच्या पोटात दुखतंय किंवा जनावराला काय दुखतंय, खुपतंय. जसं घरगुती उपाय असतो. आपल्या लेकराचं अंग गरम झालं की आई लसणाच्या पाकळ्याची माळ करते आणि त्याच्या गळ्यात बांधते. का तर तिला असं वाटतं की त्याचा ताप कमी झाला पाहिजे आणि म्हणून ते हे सगळं करत असते. पण आता या गोष्टी करणं तेवढंच गरजेचं होतं. तसंच आमचंही जनावरांच्या बाबतीत असतं. शेतकऱ्यांच्या पोटात जनावरांबद्दल किती माया असते हे सगळं ती बोलत असते. शेतकरी आहोत आम्ही आणि अगदी मनापासून सगळं करतो असं आवर्जून ती सांगत असते. तेव्हा भक्ती तिथं असते आणि कृष्णा मात्र पाहते तर काय, इकडे तिच्यासाठी एक सरप्राईज आलेलं असतं. ते म्हणजे तिची स्वाती तिची आलेली असते. आणि मग भक्ती आणि त्याचबरोबर कृष्णी दोघेही तिकडे धावत जातात आणि स्वाती आली म्हणून खरं तर कृष्णाला खूप आनंद झालेला असतो. मैनावती म्हणते की आता ही इथं कशी काय आली. तेव्हा भक्ती म्हणते की कृष्णीकडनं पूजा करून आणि घास खायला आलेली ती. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. दुष्यंत म्हणत असतो की खरंच, म्हणजे मी आजपर्यंत म्हणत होतो माती वगैरे सगळं, पण आज मला कळतंय की खरंच म्हणजे जीव लावल्यावर जनावरांना काही होऊ शकतं आणि गुरं, ढोरं, गाई, म्हशी यांना सुद्धा कळतं, माणसांचं प्रेम कळतं असं दुष्यंत सांगू लागतो. आणि इकडे कृष्णा खूप खुश झालेली असते कारण तिची स्वाती तिला भेटायला आलेली असते. अगदी वास काढत काढत आलेली असते. तेव्हा कृष्णा स्वातीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि स्वातीचे लाड करू लागते. त्याचबरोबर इकडे भक्ती आता आरतीचं ताट घेऊन चारा घेऊन आलेली असते. कारण सावित्रीने तिकडे पूजा केलेली असते, पण स्वातीने मात्र काही खाल्लेलं नसतं आणि त्यासोबतच स्वाती इकडे कृष्णाकडे आलेली असते. कारण सावित्री तिला म्हणालेली असते की आता तुला खायलाच देणार नाही, तुला उपाशीच ठेवणार आहे. म्हणूनच स्वाती इकडे आलेली आहे ही गोष्ट कृष्णाच्या लक्षात येते. तेव्हा मात्र कृष्णा स्वातीशी बोलत असते. स्वातीला म्हणते की थांब आणि मग दुष्यंतला बोलवते. तिचं असं म्हणणं असतं की दुष्यंत सरकार आणि मी, आम्ही दोघांनी मिळून इकडे स्वातीची पूजा करावी. दुष्यंत येतो आणि कृष्णेने डोळ्यांनी खुणवताच दुष्यंत तिथं आलेला असतो आणि त्याचबरोबर ती लगेचच दोघंही पूजा करायला घेतात. इकडे पूजाला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो. ती म्हणते की अगं मेल बघितलास का तू, बॉसने पाठवलेला. तेव्हा पूजा म्हणते की नाही, काय झालं. तेव्हा ती म्हणते की तुझा नोटीस पिरियड संपायच्या आधी तू जॉब सोडून आलेली आहे, तुला फाईन बसलेला आहे 1,00,000 रुपयांचा. 1,00,000 रुपये. ही गोष्ट ऐकताच सावित्रीच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते काय,
1,00,000 रुपये? आणि त्याचबरोबर इकडे या दोघींचंही बोलणं चालू असतं. ते ऐकत असते सावित्री खिडकीतून. आता इकडे प्रश्न पडलेला असतो की करायचं काय, कारण लॅपटॉप हे काहीही तिनं जमा केलेलं नसतं. तर आता कंपनी पूजीवरती लिगल ॲक्शन घेणार असते. पूजीला टेन्शन येतं की आता करायचं काय. इकडे बाळजाबाईंना मात्र कळत नसतं की त्यांचा आजचाही डाव फेल गेलेला असतो, कारण आजही त्या तोंडावर पडलेल्या असतात. तेव्हा मैनावती तेच बोलत असते, आता करायचं काय. तेव्हा बाळजाबाई म्हणत असतात, पण अपशकुन घडलाय हे तर सांगितलेलं आहे ना, मग आता उद्या जाऊन देवीची पूजा करावी लागणारच आहे, त्यामुळं हे व्रत पूर्ण करावंच लागणार आहे. आता मात्र शांत राहायचं आणि हे सगळं करून घ्यायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. तेव्हा मात्र मैनावती म्हणत असते की अपशकुन झालाय आणि आम्ही तर तो मानतो, आम्ही गावाकडचे आहोत ना. दुष्यंत म्हणतो की असं काही नसतं. तेव्हा कृष्णाला सांगितलं जातं की आता तुला पूजा करायची आहे. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी गावदेवीला जायचं आहे, कारण उद्या धनत्रयोदशी आहे आणि ही पूजा तुला जाऊन करायची आहे. तेव्हा कृष्ण म्हणते की चालेल ना, करते मी. आणि मग इकडे मैनावती म्हणते तसं पाहिलं तर लय अवघड आहे, तसं पाहिलं तर लय सोपं आहे. कृष्ण म्हणते काही हरकत नाही आहे, कारण ही पूजा तर करावी लागणार असते. इकडे पूजेची मात्र वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. तिला कळत नसतं की आता करू काय, कसा मार्ग काढायचा हा प्रश्न तिच्या पुढे असतो. तेवढ्यातच सावित्री तिथे येते. सावित्री विचारते काय झालं. पूजेने तिचा लॅपटॉप वगैरे काहीही जमा केलेलं नसतं आणि हा सगळा गोंधळ झालेला असतो. सावित्री आता पूजेला विचारू लागते की काय झालंय नक्की, कशाबद्दल बोलतेस, कशाचं चाललंय हे सगळं, असं विचारत असते. तेव्हा मात्र पूजी म्हणत असते की नाही गाई, तसं काही नाही आहे, पण मला कळत नाही आहे की काय करायचं. आता 1,00,000 रुपये. तेव्हा सावित्री म्हणते की काळजी काय करते, त्या अवदसेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना आपल्याला, आणि कधी होणार तिचा उपयोग. काय असंच पोचलंय का आपण तिला, आणि तिचा फायदा तर करून घ्यावाच लागणार आहे, असं सावित्रीचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळेस इकडे सावित्री बोलत असते. आणि तेव्हा इकडे पूजीला सांगितलेलं असतं की घेऊया आपण त्या अवदसेकडनं, मग कळेल काय करायचं आहे ते. हा सगळा प्लॅन असा त्यांचा ठरलेला असतो. इकडं आता बाळजाबाईंनी सांगितलेलं आहे आणि तयार झालेली असते ती म्हणजे कृष्णा म्हणते की काही हरकत नाही आहे, मी जायला तयार आहे, असं कृष्णाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता कृष्णासोबत भक्ती पण जाणार असते. तीही पूजेची तयारी करत असते. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की भक्तीला तिच्याबरोबर जाऊ द्यायचं नाही. काहीही झालं तरीही भक्ती तिकडे पोहोचता कामा नये, असा यांचा प्लॅन ठरलेला असतो. आणि त्याचबरोबर गोष्टी घडत असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्णा मागं लागलेली असते. ती दुष्यंतला म्हणत असते की मला सकाळी लवकर उठवा. दुष्यंत म्हणत असतो मी काय तुझा अलार्म आहे का, तुझी तू बघ ना कधी उठायचंय, काय करायचंय ते, मला का तू त्रास देते, तुझी तू उठ आणि तुझी तू ठरव काय करायचंय ते. तेव्हा मात्र कृष्णा म्हणते की असं काय करताय. आणि इकडे आता भक्तीने उठू नये म्हणून बाळजाबाईंनी जयकांतला सांगितलेलं असतं. जयकांत एक रुमाल घेऊन येतो, त्याच्यावर औषध टाकलेलं असतं गुंगीचं, आणि भक्तीच्या तोंडाला तो रुमाल लावतो, म्हणजे भक्तीसुद्धा झोपून राहणार, असा यांचा प्लॅन ठरलेला असतो. त्यासोबतच इकडे आता कृष्णी कशी जाते आणि कसं हे पूर्ण करते हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने होणार आहेत ते ठरलेलं असतं. आणि तो बाळजाबाई आता कृष्णाला त्रास देणार असतात, म्हणूनच त्यांच्यामध्ये हे सगळं चाललेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.